आणि आता या बातमीनंतर वळूयात 5च्या 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे। 5 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। मुंबईतून एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सुनेत्रा पवारांकडून आता बैठकांचं सत्र सुरू होणार आहे। कोणाकोणाच्या बैठका त्या घेणार आहेत आपण सागर कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी आहे। ठाकरेंच्या उपतालुका प्रमुखाची चक्क अफूची शेती समोर आली आहे। ओंकार कुलकर्णी या संदर्भात आपल्या सोबत बोलणार आहेत। नाशिकमधून नाशिकच्या सटाण्यात भूतांची चर्चा आहे। काय नेमका प्रकार आहे निलेश वाघ यांच्याकडून सगळं जाणून घेणार आहोत। तर वर्ध्यात एका युवकाची हत्या झाली आहे। कुटुंबियांची पोलिसांना धक्काबुक्की झाली आहे। निलेश बंगाळे यांच्याकडनं या संदर्भात अधिक अपडेट्स घेऊ। आणि दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। राजपालसाठी बॉलिवूड सरसावलाय पण दिलासा मात्र नाही आहे। राजपाल यादवचा नेमका काय प्रकार आहे रामराजे शिंदे आपल्याला माहिती देणार आहेत। सुरुवात करूयात वर्ध्याच्या बातमीतनं। वर्ध्याच्या आर्वीतील युवकाची अमरावती जिल्ह्यात हत्या झाली। अमरावतीच्या पथरोड पोलीस ठाणे हद्दीत मृतदेह सापडला। यानंतर मृतकाच्या समर्थकांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। मृतदेह सापडल्यानंतर वर्ध्याच्या आर्वीतही मोठा तणाव निर्माण झालाय। काही दिवसांपूर्वी एका टोळक्याचं शाहरुख नावाच्या युवकासोबत भांडण झालं होतं, ज्यामध्ये शाहरुखला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि याच संशयातून पोलिसांनी सुद्धा काही जणांना ताब्यात घेतलंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बंगाळे आपल्या सोबत आहेत। निलेश, हा सगळा प्रकार काय आहे? पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याचा प्रकार झालाय। वर्ध्याच्या आर्वीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी असलेला एक शाहरुख नावाचा युवक आहे। हा काही दिवसापासून बेपत्ता असल्याची काल तक्रार मिसिंग तक्रार आर्वी पोलिसांमध्ये दाखल झाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी काही तपास सुरू केला होता। परंतु त्याचा मृतदेह जो आहे अमरावती जिल्ह्यातील पथरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापडल्यानंतर आज आर्वीमध्ये एकच तणाव निर्माण झाला आणि आता ज्या ठिकाणी उभा आहे आता आपण बघू शकतो या ठिकाणी त्या युवकाचा जो आहे तो मृतदेह आणण्यात आलेला आहे, परंतु पोलिसांनी मोठ्या फौजफाटा या ठिकाणी तैनात केलेला आहे। त्या मृतकाच्या जे हितचिंतक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तो मृतदेह जो आहे पोलीस ठाण्यामध्ये न्यायचा, परंतु पोलीस त्यांची समजूत घेण्याचा प्रयत्न करत आहे। आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या आर्वीतील शिवाई चौकामध्ये जो आहे हा जनसमुदाय एकवटलेला आहे। यानंतर जे अमरावती ग्रामीणची एलसीबी आहे या एलसीबीने कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती आहे, परंतु हा नेमका प्रकार कसा घडला आणि काय घडला हा एक संशोधनाचा विषय अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेला आहे। या प्रसंगानं सगळ्या ठिकाणी जी आहे धक्कादायक घटना घडलेली आहे आणि सगळे पोलीस यंत्रणा जी आहे ही वर्ध्यामध्ये या आर्वीमध्ये दाखल झालेली आहे। अतिरिक्त कुमक जी आहे ही आर्वीमध्ये जोडण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था नुकसान होऊ नये याकरता पोलीस प्रशासन अलर्ट आहे। आपण जर बघितलं तर शाहरुख हा विवाहित होता माहिती पडत आहे आणि त्याच्या तो मिसिंग होता असंही माहिती पडत आहे। काही दिवसा अगोदर एका टोळक्यासोबत त्याचा काही वाद झाला होता आणि त्यानंतर त्याला मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती असं सुद्धा माहिती पडत आहे। त्यानंतर त्याचा तो मिसिंग होता आणि त्याची तक्रार जी आहे आर्वी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती मिसिंगची। त्याच्यानंतर त्याचा मृतदेह जो आहे हा पथरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापडल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। एकूणच तिथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि आता पोलीस ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात। धन्यवाद निलेश दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता पुढची बातमी आहे मुंबईतून। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता बैठकांचं सत्र सुरू केलंय। सुनेत्रा पवार यांनी आज बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। या बैठकीला ऑनलाईन त्या उपस्थित होत्या, तर धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते। पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक आमदारासोबत त्या 1 to 1 संवाद साधणार आहेत। यात आमदारांची मतं, पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांच्या अडचणी यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय। त्याचबरोबर विलिनीकरणाबाबतही आपल्या आमदारांची काय मतं आहेत हे सुद्धा त्या जाणून घेण्याची शक्यता आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। सागर, आता सर्व आमदारांची मतं विचारात घेतली जाणार आहेत। विलिनीकरणावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत। अशा वेळेला आमदारांचं मत महत्त्वाचं मानलं जातं आहे। आमदारांचा काय सूर असू शकतो आणि कसं नियोजन करण्यात येणार आहे या बैठकांचं? 23 तारखेपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे। त्याच दरम्यान सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड पहिल्यांदा केली जाईल। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना बोलवलं जाईल आणि त्यामध्ये एकमुखाचा ठराव जो आहे तो केला जाईल असं सांगितलं जातं आणि बिनविरोध निवड होईल। अर्थात त्याच कालावधीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसमवेत जे 40 आमदार आहेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांच्याशी प्रत्येकाशी 1 to 1 संवाद जो आहे तो सुनेत्रा पवार हे करतील असं सांगितलं जातं। मुळात विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अनेकांचा मतप्रवाह, नेत्यांचा एक आहे, बाहेर चर्चा एक आहे किंवा बाहेरचं एक मत आहे आणि आत वेगळी चर्चा सुरू आहे असं एक सर्वसाधारणपणे चित्र आहे। अशा परिस्थितीत जर सर्व आमदारांचं मत जाणून घेतलं आणि त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला तर तो जास्त सोयीस्कर आणि योग्य ठरेल असं मत सुनेत्रा पवार यांचं आहे। यामुळेच
पुढच्या काही दिवसांमध्ये सर्व आमदारांशी 1-to-1 संवाद सुनेत्रा पवार करतील. प्रत्येकाशी ते संवाद करून त्यातून त्यांचं व्यक्तिगत मत काय आहे, पक्षासाठी तिथल्या स्थानिक पातळीचं काय साधारणतः परिणाम होईल याचा अंदाज घेतला जाईल आणि त्यानंतरच पुढच्या विलिनीकरणाची चर्चा होईल. कालच सुनेत्रा पवार यांनी परिवारासह पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. अर्थात त्याचवेळी विलिनीकरणाला राष्ट्रवादीच्या अजितदादांच्या गटातून विरोध असल्याचा सूर जो आहे तो समोर आलेला आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवार आज अशा स्वरूपाचा निर्णय घेत आहेत. यावरनं लोकशाहीच्या पद्धतीने जे त्यांच्या पार्टीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं मत महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टीचा निर्णय होईल असं जवळपास दिसून येतं. धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेट्सबद्दल. आता सुनेत्रा पवार या स्वतः आमदारांशी बोलणार आहेत आणि आमदारांच्या मतानंतर त्या निर्णय घेणार असल्याचं समजतंय. पुढची बातमी आहे धाराशिवमधून. धाराशिव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुखाच्या शेतात चक्क अफूची झाडं आढळली आहेत. कांदा पिकामध्ये ही अफूची लागवड करण्यात आली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी धडक कारवाई करत ही सगळी झाडं जप्त केलेली आहेत. धाराशिवचे ठाकरे गटाचे वाशी उपतालुका प्रमुख समाधान उघडेंवर ही कारवाई करण्यात आली आहे. शेतातून 485 किलो अफूची झाडं जप्त करण्यात आलेली आहेत. ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत. ओंकार, हा सगळा प्रकार काय, हा कधीपासून प्रकार सुरू होता आणि कशा पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली, पोलिसांना माहिती नेमकी कशी मिळाली? विनोद सर, जर बघितलं तर धाराशिव पोलिसांची अत्यंत कौतुकास्पद अशी कामगिरी कुठेतरी म्हणता येईल. कारण की समाधान उघडे जे की वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील शेतकरी आहेत आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाशी तालुक्याचे उपतालुका प्रमुख आहेत. त्यांच्या शेतामध्ये कांद्याचं पीक लावलेलं होतं आणि त्या पिकाच्या मधोमध ही अफूची झाडं जी आहेत ती कुठेतरी आढळून आलेली आहेत. जे काही स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवची आहे त्या पोलिसांना स्थानिकांकडूनच एक खबर मिळाली की समाधान उघडे यांच्या शेतामध्ये अफूची झाडं जी आहेत ती कुठेतरी आहेत आणि याच वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कुठेतरी एक या ठिकाणी रवाना होत ती कारवाई जी आहे ती केलेली आहे आणि याच्यामध्ये 485 किलो अफूची झाडं जी आहेत ती कुठेतरी आढळून आलेली पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांमध्ये जर बघितलं तर धाराशिवमध्ये अशा पद्धतीच्या कारवाया ज्या आहेत ते वारंवार होताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच जर बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे उपतालुका प्रमुख आहेत आणि राजकीय व्यक्ती पदावर असलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं अफूची लागवड केल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ कुठेतरी उडालेली पाहायला मिळत आहे. मागील काही काळात जर बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात गाजलेलं पाहायला मिळालं होतं. त्या ड्रग्ज प्रकरणामध्ये धाराशिवचे खासदार ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात बाजू जी आहे ती कुठेतरी मांडलेली पाहायला मिळाली होती. आता त्यांच्याच पक्षात असलेला उपतालुका प्रमुखाच्या शेतामध्ये चक्क अफूची शेती आढळून आलेली आहे. अफू सापडून आल्यानं कुठेतरी आता त्यांच्या विरोधात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की आता हा जो कोणी राजकीय व्यक्ती आहे त्याची पक्षातून हकालपट्टी होणार का, ओमराजे त्याच्यावरती कारवाई करणार का, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते कुठेतरी सध्या उपस्थित केले जात आहेत. तर पोलिसांनी देखील आता अजून अशा प्रकारची जर काही अफूची लागवड कुठे केलेली असेल तर त्याबाबतची माहिती द्यावी अशी देखील आवाहन केलेलं पाहायला मिळते. विनोद, अगदी पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि आता पक्ष काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद ओंकार दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि यानंतर आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आराई गावात गेल्या काही दिवसांपासून भूत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावच्या परिसरात मोकळ्या जागांवर किंवा निर्मनुष्य भागात या भूताचा संचार असल्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियावर ही अफवा पसरवण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पसरवण्यात आलेले फोटो हे जुने आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून पसरवण्यात आलेले आहेत अशी बाब उघड झाली आहे. आराई गावातील तरुणांनी रात्रीच्या गस्त सुरू केलेल्या आहेत, मात्र कुठेही भूत असल्याचं आढळून आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता अफवा पसरवणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल. गेल्या 4-5 दिवसापासून आराई गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी, भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची दहशत निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2 दिवस आराई गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे. अशी कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही. सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता. तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे. त्याबाबत आम्ही शोध घेत आहोत. ग्रामस्थांनी घाबरून जायचं कारण नाही, अशी कुठलीही घटना घडलेली नाही, असं कुठलेही प्राणी नाही आणि जे सोशल मीडियावर याचं प्रसिद्ध करतायत आम्ही त्याचा शोध घेऊन कारवाई करणार आहोत. आणि याच संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश वाघ यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. निलेश, एकीकडे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात बिबट्या किंवा वाघानं
धुमाकूळ घातलेला असताना सटाण्यात मात्र वेगळाच प्रकार घडतोय. भूतानी तिथे लोकांची पाचावर धारण बसली आहे. नक्कीच विनोद सर, आपण जर पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसापासून नाशिकच्या सटाणा तालुक्यातील जो आराई जो भाग आहे ह्या परिसरामध्ये भूत असल्याचं जे चित्र जे ते सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि या ठिकाणचा जो परिसर जो तो संपूर्ण निर्मुष्ट झाल्याचं पाहायला मिळतं. भूताच्या अफवेमुळे परिसरातील जे शेतात काम करणारे जे शेतकरी असतील किंवा शेतमजूर असतील हे देखील परिसरामध्ये शेतीचं काम करण्यासाठी जात होते. त्यामुळे संपूर्ण परिसर जे आहे ते घबराट आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर यानंतर जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस असेल, स्थानिक नागरिक असेल यांनी रात्रीची गस्त देखील या ठिकाणी घातली आणि कुठल्याही प्रकारचं भूत जे आहे ते या ठिकाणी आढळून आलं नाही. आणि हे संपूर्णतः खोडसाळपणा असल्याचा प्रकार जो तो असल्याचा पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरपंच असतील किंवा गावाचे प्रमुख नागरिक असतील यांनी या संदर्भात ग्रामसभा घेऊन असा कुठलाही प्रकार नसला निर्वाह जो तो या ठिकाणी केला. त्यामुळे कुठेतरी आता हे भीतीचं वातावरण दूर होताना दिसतंय. तर दुसरीकडं एकंदरीत जर पाहिलं तर या परिसरामध्ये शेतमालाची जी चोरी जी ती मोठ्या प्रमाणात होते. डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा इतर शेतमाले जे ती चोरी होते आणि ती चोरी होत असताना चोरट्यांकडनं असा खोडसाळपणा केला जात असल्याचा आरोप जो तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं करण्यात आलाय. नागरिकांनी कुठलीही भीती व अशा अंधश्रद्धा विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे करण्यात आलं. आता या अफवा पसरवणाऱ्यांना पकडण्याचं एक मोठं आव्हान स्थानिक यंत्रणांवर असेल. धन्यवाद निलेश दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे दिल्लीतून. अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला अद्यापही दिलासा मिळालेला नाही आहे. आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयानं संबंधित मुरली प्रोजेक्ट कंपनीकडून उत्तर मागवलं असून पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे. राजपाल यादवनं शहाजहानपूर इथं आपल्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. राजपाल यादव याने काही वर्षांपूर्वी एक चित्रपट निर्मिती करण्यासाठी एक कर्ज उचललं होतं. साधारण 9 कोटी रुपये या कर्जाची रक्कम आहे. या कर्जाची परतफेड करण्यास राजपाल यादवला कर्जाची परतफेड करण्यात अपयश आलं होतं आणि त्यानंतर त्याच्यावर ही कायदेशीर कारवाई केली जाते. आपण थेट जाऊयात. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत. रामराजे, राजपाल यादवला आता दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. यापुढची सुनावणी सोमवारी असणार आहे. काय नेमक्या हालचाली होत आहेत? बिलकुल. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की कोणत्या कारणासाठी जामीन मागितला होता. तर त्याच्या भाचीच्या लग्न होतं राजपाल यादव यांच्या आणि म्हणूनच त्यासाठी जामीन मागितला होता. आता त्याचा आधार काय होता तर 2-3 मुद्दे मांडण्यात आले होते. परंतु कोर्टाने सवाल उपस्थित केले की सवाल काय उपस्थित केले. पहिला मुद्दा की तुम्ही वेळोवेळी आश्वासन दिलेलं आहे. 2 डझन वेळा म्हणजेच की 24 वेळा आश्वासन दिलेले कोर्टाला, परंतु त्या आश्वासनाचं पालन केलं नाही. दुसरा मुद्दा म्हणजेच की कोर्टामध्ये राजपाल यादव यांनी आश्वासन दिलं, वकिलांच्या मार्फत पण आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन सुद्धा पाळलं गेलं नाही. तिसरा मुद्दा काय होता की थेट तक्रारदाराला ही संपूर्ण रक्कम दिली जाईल, परंतु अद्याप ही तक्रारदाराला रक्कम दिली गेली नाही. तर कोर्टानं सुद्धा हे सांगितलेलं आहे की रक्कम का दिली गेली नाही. आणि चौथा मुद्दा जो मांडला होता राजपाल यादव यांच्यातर्फे तो म्हणजेच की आपण थेट कोर्टामध्ये संपूर्ण ही रक्कम जमा करू. तर कोर्ट सुद्धा त्यावर रागावलं, भडकलं आणि म्हटलं की आमच्या कोर्टाकडे रक्कम जमा करण्याच्या ऐवजी तुम्ही थेट तक्रारदाराला रक्कम द्यावी असं यापूर्वी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा त्याचं पालन का केलं जात नाही. त्यामुळे कोर्टामध्ये हे 4 मुद्दे आज घडलेले आहेत आणि या मुद्द्याचं पालन केलं नाही, आश्वासन पाळलं नाही, रक्कम जमा केली नाही आणि उलट सांगितलं जातं की कोर्टामध्ये जमा करू. त्यामुळं केवळ अभिनेता आहे म्हणून तुमच्यासाठी वेगळा न्याय आणि इतर लोकांसाठी वेगळा न्याय ठेवता येणार नाही आणि म्हणूनच जामीन नाकारला आहे राजपाल यादवचा. सोमवारपर्यंत आता वाट बघावं लागणार आहे. खरं तर क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून वेगवेगळे अभिनेते जे आहेत ते पुढे आलेले आहेत रक्कम देण्यासाठी, परंतु त्या प्रक्रियेला आता वेळ लागणार आहे आणि ही प्रक्रिया किती पुढच्या दिवसामध्ये संपेल का. आणि संपूर्ण रक्कम साधारणतः 9 कोटी रक्कम आहे आणि त्यापैकी फक्त 75 लाख रुपये जे ते तक्रारदाराला दिलेले आहेत. त्यामुळे 9 कोटी रक्कम त्यांना भरावं लागेल. सोमवारपर्यंतचा अवधी आहे, तरच ते कारागृहाच्या बाहेर येऊ शकते. धन्यवाद रामराजे दिलेल्या अपडेट्सबद्दल. राजपाल यादववर संकट आलेलं आहे आणि आता बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी राजपाल यादवसाठी एक मोहीम सुरू केलेली आहे आणि पैसे गोळा केले जाणार आहेत आणि त्या अंतर्गत जी रक्कम जमा होईल ती तक्रारदाराला देण्याचा मनोदय आहे. मात्र या सगळ्याला मोठी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तुर्तास कोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल.